इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून शिवशाहू विकास आघाडीचे अजित अशोक भोरे यांनी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली होती। या निवडणूक प्रक्रियेत त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार तसंच सध्याचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी राजपुते यांच्या जात प्रमाणपत्रावर गंभीर आक्षेप घेतले। रवी राजपुते हे दलित नसून ते ओबीसी मुस्लिम असल्याचा दावा भोरे यांनी केला होता। त्यांनी छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात हरकती दाखल केल्या होत्या। मात्र तरीही राजपुते यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला असा गंभीर आरोप भोरे यांनी केलाय। हा निर्णय नियमबाह्य आणि अन्यायकारक असल्याचा दावा करत अजित भोरे यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली आहे। न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातूनच आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास अजित भोरे यांनी व्यक्त केलाय। दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात वेळ पडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात दलित महासंघाच्या वतीनं उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय।